मंचर नगरवासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करायला आलो। स्वर्गवासी किसनराव बानखेले, स्वर्गवासी अविनाशजी राणे साहेब, आदरणीय स्वर्गवासी आमदार सन्माननीय पेंडे साहेब शिवाजीराव दादा, त्याप्रमाणे सन्माननीय दादळे गुरुजी असतील, या सगळ्या लोकांनी जे रोपटं लावलं होतं, किंवा आमचा चंद्रशेखर असेल धर्मवीर संस्थेचा, या सर्व लोकांनी अनेक वेळा ह्या भगव्या ध्वजाचं नेतृत्व केलेलं आहे। आणि मधल्या काळामध्ये एक छोटासा कार्यकर्ता ज्यांनी शिवसेनेची टिंगल केली, म्हटलं की पॅनल उभं करता येणार नाही यांना, तर ह्या सर्वांची पातळी काय, यांनी आधी पॅनल तो उभं करून दाखवावं। मी आपल्याला ही तपोभूमी आहे तपनेश्वराची, मी त्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारी माणसं, आम्ही त्यांचे मावळे। एकदा आव्हान दिल्यानंतर शिवभक्त मागे जात नाही। सर्वसामान्य जनतेने पॅनल सुद्धा उभं केलं, आम्ही नाममात्र आहोत, पण जर मंचरवासियाने हे पॅनल सुद्धा उभं करून दाखवलं आणि मंचरवासियाने हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज जो अनेक वर्ष मंचरच्या नगरपालिकेत फडकत आलेला आहे, त्याला उत्तर सुद्धा माझ्या जनतेने दिलं। मी मंचरवासियांच्या चरणावर नतमस्तक व्हायला आलो आहे आणि माझ्या जनतेने, माझ्या मंचरकरांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे, त्या विश्वासासाठी आम्ही निश्चितपणे पात्र राहू। लोकनियुक्त नगराध्यक्ष आमच्या भगिनी सौभाग्यवती राजश्रीताई दत्तात्रय गांजळे ह्या निवडून आलेल्या आहेत। दत्ता गांजळे यांचं तळागाळात असलेलं काम कोरोनामध्ये केलं त्यांनी, स्वतःच्या जीवापलीकडे लोकांची सेवा आणि संकट मोचन म्हणून त्यांची खरं ओळख या समाजामध्ये आहे। मी जे 4 विजय दिलेत ह्या उत्तरेच्या बाजूला, उत्तर पुणे बाजूला, हा आजपर्यंत शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय आहे। आम्ही चाकण जिंकली, खेड जिंकली, मंचर जिंकली आणि शिवनेरीवर भगवा सुद्धा पडला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। ही विजय घोदौड चालू राहील आणि ही विजय घोदौड जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा भगवा फडकवेल। आम्ही सेवेचे मानकरी आहोत, आम्ही पालखीचे भोई आहोत, आम्ही जमिनीवर उभं राहून हा विनम्रपणे, हा यशाचा जो आहे ध्वज, हा विनम्रपणे स्वीकारतो। नम्रपणे या विजयाला आम्ही मान्य करतो। जनतेने जो विजय आमच्या हातात दिला त्याला अतिशय नम्रपणे स्वीकारू। कुणावर टीका नाही, कुणाला आव्हान नाही। आमची जनतेने दिलेली आमच्या हातामध्ये जी ताकद आहे, ती ताकद मात्र जनतेच्या विश्वासाला पात्र ठेवून जो विकासाचा अजेंडा होता, इथून मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जेवढा विकास केला मंचरकरांसाठी, त्याच्यापेक्षा अजून हजारो कोटीने विकास करून द्यायची जबाबदारी शिवसेनेची राहील। आपल्या असलेल्या मताचा सन्मान केला जाईल आणि सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन आमच्या नगराध्यक्षा महोदया चांगलं काम करतील, हा विश्वास मला आहे। निवडणूक संपली, विरोध संपला, निवडणूक संपली, राजकारणातली समीकरणं संपली, आपण पुन्हा एकत्र येऊ, विकास करू, मंचरला पुढे घेऊन जाऊ, कुठलेही राजकीय मतमतांतर राहणार नाही आणि कालची निवडणूक आजच्या गुलालाने संपली। हातात हात घालून मंचरचा झेंडा विकासाचा या जिल्ह्यामध्ये पुढे घेऊन जाऊ एवढा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा हे मस्तक मंचरकरांच्या चरणावर त्या ठिकाणी प्रणाम करतोय आणि दिलेल्या ह्या भगव्या ध्वजाला समोर ठेवून आपल्याला विकासाची साक्ष देतो। आम्ही सगळे शिवसेना परिवार, जिल्हाध्यक्ष आहे, आमचे शहर प्रमुख आहेत, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तालुका प्रमुख असेल, आमची युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, ही सगळी जी आमची लोक आहेत ही चिवटपणे काम करतील। जिद्दीने पुढे आम्ही जाऊ। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी आमची हार होणार नाही, आम्ही हार होऊन देणार नाही आणि ज्वाजल्य तेजाने आम्ही या भगव्याचं संरक्षण करू आणि आमच्या प्रेरणादायी लोकांचा सन्मान आम्ही कायम ठेवू। मंचरकरांना पुन्हा धन्यवादाची आणि यशस्वी असलेल्या आमच्या विजयाची शबासकीची थाप मंचरकरांच्या पाठीवर ठेवतो। जय शिवराय।